सर, आपण अनेक प्रोफेशनल्सला मार्गदर्शन केलेलं आहे, तुम्ही त्यांचे गाईड आहात, मेंटॉर आहात. तर यामध्ये तुम्हाला काही एक स्पेसिफिक पॅटर्न दिसला का जो वारंवार रिपीट होत असतो? पहा, कसं आहे माहिती आहे का, की आज एखादा विद्यार्थी ज्यावेळेस कुठेही जॉबला लागतो तर तिथे एक अरायवल फॅलसी हा जो प्रकार असतो, म्हणजे की आता मला जॉब मिळाला आहे, आता सगळं माझं झालं आहे आयुष्यात, आता मला परत काहीच करायची गरज नाही आहे, ही कन्सेप्ट जी असते त्यामुळे मुलांचं काय होतं, करिअरमध्ये त्यांना खूप जास्त प्रॉब्लेम येतात. बिकॉज मी तुम्हाला एक उदाहरण देतो की एक्झॅक्टली प्रॉब्लेम काय होतो मुलांना. की माझ्याच इन्स्टिट्यूटमधून 2 मुलं अशी आहेत की जी IT मध्ये जॉबला लागली. लागताना जॉबला लागल्यानंतर एका मुलाने काय केलं करताना, की त्याचा जॉब ज्यावेळेस चालू आहे त्यावेळेस त्याने कंटिन्युअस त्याचे स्किल्स जे आहेत ते अपग्रेड करत गेला तो करताना. मग वेगवेगळ्या प्रकारचे कोर्सेस असतील किंवा कंपनीच्या स्वतःचे जे काही कोर्सेस असतात ते त्यांनी स्वतःसाठी अपग्रेड केले करताना, किंवा स्वतःसाठी एक्सेल्स असतील किंवा AI सिस्टीम आली आहे नवीन, तर त्याच्यामध्ये तो स्वतःला अपग्रेड करत गेला. आणि दुसरा जो होता त्यांनी काय केलं, फक्त की काम येतंय ना तो करत राहिला. मग ह्यामुळे काय झालं की ज्यांनी स्वतःला अपग्रेड केलंय करताना, स्वतःला अपग्रेड केल्यामुळे त्याला करिअर ऑपॉर्च्युनिटी ज्या आहेत त्या खूप जास्त मिळायला सुरुवात झाली. आणि त्याला करिअरमध्ये आपण जे म्हणतो ना, एक पॅकेज नावाची गोष्ट असते की आज मला एक 10 लाखाचं पॅकेज आहे किंवा मला एक 9 लाखाचं पॅकेज आहे, ते त्याला पॅकेजेस त्याचे वाढत गेले. आपण जी ग्रोथ म्हणतो ती कधी स्टॅग्नंट नाही पाहिजे, एक्सपोनेन्शियल पाहिजे. त्यामुळे त्याचे जे एक अपग्रेडेशन आहेत नॉलेजचे, त्याच्यामध्ये त्याची ग्रोथ एक्सपोनेन्शियल राहिली, आणि ज्याने काहीच नाही केलं त्याची स्टॅग्नंट राहिली राहताना.